ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग पहिला. ओव्या आहेत 957 ते 961 आणि गीतेचा श्लोक आहे 19वा. परब्रह्माचं स्पष्टीकरण केल्यावर आता ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेला प्रकृती पुरुष विवेक व क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार यांची सांगड घालत आहेत. श्लोक 19वा. प्रकृतीं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असं जाण. देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटिवे लागी मी कपिल जागी. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो ऐक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदी पुरुखू अर्जुनाती. तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तरी पुरुष अनादी आधी आणि त्याची लागोनी प्रकृती सवसरीसी दिवोराती दोन्ही जैसी. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी म्हणजे चिकटलेली आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया कणैसी कोंड. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरात ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडलेलीच असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीच कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह एकत्र वाढते, तैसी जाण जवटे दोन्ही ये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धी. त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. श्लोक 19 ते 23 अशा 5 श्लोकात भगवंतांनी कपिलांच्या सांख्यशास्त्रानुसार प्रकृती पुरुष विचाराच्या परिभाषेत क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे विवेचन केलं आहे. भगवंत 19व्या श्लोकात पूर्वार्धात प्रकृती पुरुष कसे आहेत ते सांगतात व उत्तरार्धात प्रकृतीचं कार्य सांगतात. भगवंत म्हणतात की प्रकृती व पुरुष हे अनादी आहेत व सर्व विकार व गुण हे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत. 7व्या अध्यायात भगवंतांनी प्रकृती पुरुष विचार सांगितला होता व 13व्या अध्यायात 18व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे 2 भाग करून वर्णन केले होते. आता क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचे वर्णनच ते प्रकृती व पुरुष या वर्णनाला जोडून दाखवत आहेत. प्रकृती पुरुष विवेक ही सांख्य तत्वज्ञानाची विचारसरणी आहे. सांख्य तत्वज्ञान. सांख्यशास्त्राचे प्रणेते आहेत कपिल मुनी. सृष्टीत दिसणाऱ्या चेतन व अचेतन अशा 2 प्रकारच्या पदार्थांवरून चेतन पुरुष व अचेतन प्रकृती अशी सांख्यशास्त्राने 2 तत्वे मानलेली आहेत. तसेच कार्यात दिसून येणारे गुण मूळ कारणात कोणत्या ना कोणत्या तरी रूपात असतातच असा सत्कार्यवाद ते सांगतात. पुरुष प्रकृती महत म्हणजे बुद्धी, अहंकार, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन असा 11 इंद्रियांचा समुदाय, पंच तन्मात्रे व पंच महाभूते अशी एकूण संख्याने 25 तत्व मानलेली आहेत. तसंच त्यांनी पुरुष अनेक मानलेले आहेत. वेदांत प्रकृती व पुरुषाच्या पलीकडे असणारे एकच मूलभूत तत्व मानतो. त्यालाच वेदांती परब्रह्म असं म्हणतात व त्यापासूनच प्रकृती पुरुषात्मक सर्व सृष्टी झालेली आहे असं त्यांचं मत आहे. हा फरक सोडला तर सांख्यांचे इतर सिद्धांत वेदांत शास्त्राला मान्य आहेत असा आद्य शंकराचार्यांनीही आपल्या वेदांत सूत्रावरील भाष्यात म्हटलेले आहे. ज्ञानदेवांनी 18व्या श्लोकाच्या विवेचनात प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो असं म्हणून या विषयाची प्रस्तावना केली होती. आता या श्लोकावरील टीकेत ते सांगतात की प्रकृती पुरुष विचाराला जगामध्ये योगी
सांख्यशास्त्र असं म्हणतात. या सांख्यशास्त्राचे महत्व प्रतिपादन केले आहे ते कपिल मुनींनी. जयाची भाटी वेळ लागी मी कपिल जाहल असं भगवंतांच्या मुखी शब्दयोजना त्यांनी केलेली आहे. त्यावरून ज्ञानदेवानी कपिल मुनींना भगवंतांचा अवतार मानलेला आहे असं दिसतं. आणि त्याला कारण आहे ते विभूती योगात भगवंतांनी सांगितलेले सिद्धानाम कपिलो मुनिही हे वचन. या ओवीत योगी व कपिल असे दोन शब्द वापरून पतंजलींचे योगशास्त्र व कपिलांचे सांख्यशास्त्र या दोन्हींचा उल्लेख ज्ञानदेवानी केला आहे. सांख्यशास्त्राची 25 तत्व योगशास्त्राला पण मान्य आहेतच. त्या व्यतिरिक्त त्यांनी ईश्वर हा 26वा पुरुष मानला आहे. बाकी सर्व सांख्य विचार त्यांना मान्यच आहे. म्हणून योगशास्त्रांच्या अनुयायांना सेश्वर सांख्य व सांख्य मार्गाच्या अनुयायांना निरीश्वर सांख्य असं म्हणतात. त्यांचा तो प्रकृती पुरुष विवेक ज्ञानदेव सांगणार आहेत. विवेक म्हणजे दोन गोष्टींमधला फरक ओळखणे व सत्य योग्य असेल त्याचा स्वीकार करणे. प्रकृती पुरुष विवेक म्हणजे प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, त्या दोघात फरक काय आहे व त्यातील सत्य गोष्ट कोणती ते जाणून इतर गोष्टींचा त्याग करणं. शुद्ध सोने घ्यायचं असेल तर त्यातील भेसळ काढून टाकावी लागते. तसंच निर्दोष असा प्रकृती पुरुष विवेक कोणता ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहे. कपिल मुनींनी सांगितलेला प्रकृती पुरुष विचार ज्ञानदेव क्षेत्रज्ञ विचाराला जोडून दाखवत आहेत. अर्थातच सांख्यांची परिभाषा व गीतेची परिभाषा शब्दशः सारखी दिसत असली तरी ती तत्वतः वेगळी आहे. कारण 7व्या अध्यायात आलेले परा आणि अपरा प्रकृती वर्णन व 15व्या अध्यायातील क्षर अक्षर पुरुष वर्णन हे सांख्य तत्वज्ञाला जुळणारे नाही. म्हणून ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की त्यातला शुद्ध निर्दोष विचार सांगणार आहे तो ऐक. ज्ञानदेवाने प्रथम सांगितलं की प्रकृती व पुरुष ही अनादी अशी जोडी आहे. त्यांनाच क्षेत्र व क्षेत्रज्ञ असं म्हणतात. अमृतानुभवात त्यांच्यासाठी त्यांनी शिव व शक्ती या संज्ञा वापरून ही जोडी अनादी आहे असं म्हटलं आहे. जया एका सत्तेचे बैसणे दोघा एका प्रकाशाचे लेणे जे अनादी एकपणे नांदती दोघे. या उभयतांच्या राहण्याचं एकच ठिकाण आहे. दोघे जण एकाच प्रकाशाचे लेणे परिधान करतात आणि एकाच अनादीपणानं दोघेही नांदतात. अर्थातच ही युग्मे काही निर्माण झालेली नाहीत. ती एकाच परब्रह्माच्या आधारावर भासतात. दोघांनी एकाच प्रकाशाचं लेणं लिहिलेलं आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी 3 उदाहरणं दिलेली आहेत. दिवस व रात्र ही अनादी जोडी आहे. या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. दिवस आहे म्हणून रात्र म्हणजे काय ते कळते किंवा रात्र आहे म्हणून दिवस म्हणजे काय ते कळतं. आणि या दोन्ही गोष्टी सूर्याच्याच अधिष्ठानावर भासतात. सूर्य हा त्या दोन्हींच्या पलीकडे आहे. ना तरी राती आणि दिवो पातली सूर्याचा ठावो तैसा आपुला साची वावो दोघेही जिये. रात्र आणि दिवस ही दोघेही सूर्याच्या ठिकाणी पोचली तर दोघेही नाहीशी होतात. त्याचप्रमाणे आपल्या मूळ अधिष्ठानावर शिव व शक्ती नाहीशी होतात. त्याप्रमाणे प्रकृती व पुरुष हे दोन्ही त्या ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर भासतात. परमात्मा हा त्या दोन्हींच्या पलीकडे आहे. त्यालाच उत्तम पुरुष असं 15व्या अध्यायात गीतेत म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे शरीर व त्याची सावली यांचं. ज्ञानदेवाने शरीर हा शब्द न वापरता रूप हा शब्द वापरलेला आहे. शरीराची सावली पडते ती शरीराबरोबर सतत असते. त्यात शरीर हे खरे असते व सावली ही आभासिक असते. सावलीवर कितीही आघात केले तरी ते शरीराला लागत नाही. तसेच प्रकृती ही जणू पुरुषाची सावलीच असते. ती नित्य पुरुषाबरोबरच असते पण सावलीप्रमाणे ती आभासिक आहे. तिला सत्यत्व नाही. तिसरं उदाहरण आहे दाणा व त्याचं टरफल यांचं. धान्याच्या कणाबरोबर धान्याचा कण नसलेला कोंडा पण वाढत असतो. वाढणे हा सचेतनाचा गुणधर्म आहे. प्रकृती वास्तविक अचेतन आहे पण पुरुषाच्या सान्निध्यामुळं अचेतन प्रकृती सुद्धा सचेतन भासते. अशा 3 युग्मांच्या उदाहरणातून ज्ञानदेवानी प्रकृती पुरुषाच्या जोडीची 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. प्रकृती व पुरुष हे सूर्याच्या आधारावर दिवस व रात्र भासावेत तसे परमात्म्याच्या आधारावर भासतात. त्यातील प्रकृती ही पुरुषाच्या छायेप्रमाणे आभासात्मक आहे व धान्याच्या संगतीनं जसा कोंडा वाढावा सचेतन भासावा त्याप्रमाणे पुरुषाच्या सान्निध्यामुळे ती सचेतन भासते.
या दृष्टांतामधून सांख्यांच्या व वेदांत्यांच्या प्रकृती पुरुष विवेकातील फरक स्पष्ट झालेला आहे. पुढे त्यांनी प्रकृती पुरुष विवेक व क्षेत्रज्ञ विचार यांची सांगड घातली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.